नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत तांदळाचे लाडू कसे करायचे. तर मंडळी, आमच्या आगरी कोळी भाषेमध्ये या लाडूला आम्ही भुजेपिठाचे लाडूसुद्धा बोलतो. तर मंडळी, हे लाडू आम्ही स्पेशल श्रावणात बनवतो. म्हणजे जुनी परंपरा आहे ही आगरी कोळ्यांची. हे लाडू श्रावणात बनवतात, श्रावणी सोमवारी बनवतात. तर चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर नमस्कार मंडळी, मी पंकिता पाटील तुम्हा सगळ्यांचे माझ्या स्वाद आगरी कोळ्यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर मंडळी, हे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. हे मी वॉश करून सुकवून घेतलेले आहेत फॅनवर, आणि आता ते आपल्याला भाजायचे आहेत. तर चला मग भाजायची तयारी करूयात. तर मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली होती, त्याच्यामध्ये आता मी ते तांदूळ भाजत घेतलेले आहेत. मीडियम असे लालसर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तांदूळ. तर चला मग आपण तांदूळ व्यवस्थित भाजून घेऊयात. तर मंडळी, पाहू शकता तुम्ही, आपले तांदूळ भाजून झालेले आहेत. एवढे आपल्याला लालसर भाजायचे आहेत तांदूळ. जास्त पण लालसर नाही करायचे आहेत, कारण की त्याच्यामुळे लाडूचा कलर चेंज होईल इतपत भाजायचे आहेत. तुम्ही बघू शकता. तर आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत. आपण मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकतो, किंवा तुम्हाला घरघंटीत द्यायचं आहे तर घरघंटीतसुद्धा वाटू शकता तुम्ही. थोडंसं भरट ठेवायचं आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो तांदूळ मी घेतलेले होते, आणि अर्धा किलो गूळ घेतला आहे मी कापून, आणि पाव किलो तूप, आणि खोबरं घेतलेलं आहे मी किसलेलं सुकं. ते थोडंसं मी तुपात भाजून घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट्स, वेलची पूड आणि जायफळ. तर मंडळी, आपण जे वाटून घेतलेलं पीठ आहे ते बघू शकता तुम्ही, आम्ही भरडच ठेवलेलं आहे. पीठ नाही करायचं, एकदम भरडच ठेवायचं. आता त्याच्यामध्ये मी जो अर्धा किलो गूळ कापून घेतलेला होता तो मी त्याच्यामध्ये आता टाकत आहे, आणि व्यवस्थित गूळ मिक्स होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण गूळ मी टाकत आहे व्यवस्थित, आणि थोडेसे छोटे छोटे गुळाचे गठ्ठे राहिले तरी चालतील, कारण की ते लाडूमध्ये खाताना आपल्या दाताखाली आल्यावर ते छान लागतात. ही जुन्या लोकांची रेसिपी आहे, आणि लाडू हा खायलासुद्धा भरपूर छान लागतो, आणि सगळ्यांना आवडेल, आणि सोपी रेसिपी आहे. बघू शकता तुम्ही, मी दोन्ही हाताने असं मिक्स करते. तसं व्यवस्थित गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पिठात. त्यानंतर आपण जे तूप घेतलेलं होतं ते तूप ॲड करायचं आहे, आणि परत व्यवस्थित आपल्याला सर्व लाडूचं जे मॅरिनेशन आहे ते पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुपाचं प्रमाण म्हणजे लाडू वळता आले पाहिजेत एवढं तुपाचं प्रमाण पाहिजे आपल्याला. बघू शकता तुम्ही, मी परत तूप टाकत आहे. मला 1 किलो पिठासाठी मला पाव किलो तूप लागलं. तर व्यवस्थित आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे. लाडू वळता आले पाहिजेत आपल्याला, बस, बाकी काय नाही. लाडू वळले पाहिजेत, कारण की तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे जरा सरसरीत असतं, मग तुटण्याची पण शक्यता असते. घट्ट लाडू वळले पाहिजेत. तर मंडळी बघू शकता, आता गुळाचे आपल्याला खडे राहिले असतील म्हणून आपण असं
खलबत्त्याच्या दांड्याने आपण असं कुटून घेत आहोत पिठाला. गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला कुटून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त मेल्ट नाही करायचं आहे, थोडं थोडं मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे पीठ असं कुटून घ्यायचं आहे. पीठ कुटून झाल्यानंतर आपण परत व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. पीठ एकत्र झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये खिसलेलं जे सुकं खोबरं घेतलेलं होतं तुपात भाजून थोडंसं, ते आपण त्याच्यामध्ये ॲड करत आहोत. त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते सुद्धा आपण त्याच्यात ॲड करत आहोत. ड्रायफ्रूट्स जरा बारीक कापून घ्यायचे आहेत, कारण की लाडूचे पीठ आपले सरसरीत असते, त्याच्यामुळे ड्रायफ्रूट्समुळे लाडू तुटण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे बारीक कापून घ्यायचे आहेत. आणि मी वेलची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, आणि जायफळ थोडंसं खिसून ॲड केलेलं आहे त्याच्यात. आणि हे सर्व मिश्रण मी परत व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हातावर व्यवस्थित चोळून घेते, कारण की आपल्याला गूळ त्याच्यात थोडंसं स्मॅश करायचं आहे, त्याच्यामुळे मी व्यवस्थित परत चोळून घेते. मला पीठ थोडंसं सुक्कं वाटत होतं, त्याच्यामुळे मी तूप जरासं मेल्ट केलं आणि मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. ते सुद्धा मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेत आहे हाताने. बघू शकता तुम्ही, थोडंसं सारण ओलसर झालं पाहिजे. ओलसर झाल्यामुळे लाडू आपल्याला पटकन वळता येतील. बघू शकता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता पीठ आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण लाडू वळून बघूयात आपला लाडू वळतोय का. तर आपला लाडू होतोय. तर अशा प्रकारे लाडू वळून घेऊयात. दाबून दाबून वळायला लागेल, कारण की तो सुट्टा असतो, त्याच्यामुळे सुट्टो व्यवस्थित दाबून दाबून वळायला लागतील. बघू शकता तुम्ही, असे दाबून व्यवस्थित लाडू वळून घेऊयात. बघू शकता अशा प्रकारे लाडू वळून घेऊयात. तर अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊयात. तर मंडळी आपले लाडू वळून झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही आपले लाडू केवढे छान झालेले आहेत आणि खायलासुद्धा भारी लागतात. ही जुनी रेसिपी आहे, जुन्या लोकांची. तर बघू शकता, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.